या नवरात्रामध्ये आजची नवमी, उद्या दशमी. मंदिरांमध्ये आईसाहेबांना विविध रंगाच्या साडी, ओटी अर्पण करण्यापेक्षा जी मूळ प्रकृती स्वरूप आपली आई आहे, जिने आपल्या उदरामध्ये बाळाला ठेवलं, जिने आपल्याला उदरामध्ये ठेवले 9 महिने, जिच्या श्वासावर आपण जगलो, तिच्या श्वासाशी आपली नाळ जोडलेली होती, जिच्या उदरात आपण 9 महिने राहिलो, त्या आईचा मान सन्मान करावा, त्या पित्याचा मान सन्मान करावा. बीज म्हणजे आपण जे मातीमध्ये पेरले ते सातू आहे, म्हणजे ते पुरुष आहे, म्हणजे ते वडील आहेत. आणि आई जे घटामध्ये आपण माती, आणि त्या मातीमध्ये ते सातू पेरले ना, ती माती म्हणजे प्रकृती, प्रकृती म्हणजेच पार्वती, तीच सती अर्धांगी शिवाची. जसा महादेव भोळा जती, त्याची अर्धांगी पार्वती, तीच कैलासाची पार्वती आई तुळजापुरी नांदती. तर त्याचं स्वरूप म्हणून आपण घट बसवतो. तर हे सातू आणि ती जी माती आहे घटामधली, हेच आपले दाम्पत्य आहेत, आपले आई वडील आहेत. आणि त्याच्यामध्ये जे पेरलेले धान्य आहे ना, ते घट फेकून नका देऊ. जे 10 दिवसामध्ये आई तुम्हाला त्यात जे पेरले ते उगवून आई देती, त्याचे तुम्ही योग्य वापर करा. ती माती किंवा त्यामध्ये जे तुम्ही सातू टाकले किंवा विविध धान्य टाकले असतील, तर ते एका कुंडीमध्ये तसंच ते रोप ठेवा. देवाला वाहिल्यानंतर बाकीचं जे धान्य आहे एका कुंडीमध्ये तसंच ठेवा. त्याच्यातून जे जे काही पेरलेले असेल तुम्ही, त्यातलं घेण्यासारखं जे जे आहे त्याच्यात बीज येतील, त्याच्यात अंकुर येतील. अंकुर तर फुटून आता ते मोठेच झालेले 10 दिवसामध्ये. तर त्यातनं जे जे काही तुम्ही टाकले असतील, सप्तधान्य किंवा मोहरी, तर ते सगळे ना त्याचा ग्रास कापून घ्या आणि त्याची ग्रेव्ही करा आणि प्रत्येकी झाडांना टाका. पौष्टिक आहे ते सगळं. जे जे आपल्या शरीराला लागतं ते आपण झाडांना त्याची ग्रेव्ही रस करून टाकला, तर तेही तेवढंच पौष्टिक मिळतं, सगळ्या झाडांना पोषण मिळतं. आणि ती जी माती आहे त्या मातीचं त्याच्यामध्ये एक योग्य ते असं बेलाचं रोप किंवा असं फुलाचं कुठलंही झाड लावा. 9 दिवसाचं प्रतीक म्हणून ती माती ही कायमस्वरूपी तुम्ही पूजेत 10 दिवस ठेवाल. 10 दिवस पूजेत ठेवलेली ते कुंडीमध्ये ठेवाल, तर त्याचं स्मरण हे नवरात्र ते पुढच्या नवरात्रपर्यंत तुम्हाला राहील. आणि त्यामध्ये जे झाड लावाल, ते हे नवरात्र तर पुढच्या नवरात्रपर्यंत ते फलद्रूप होऊन तुम्हाला रोज काही ना काही त्यातनं मिळेल. आणि त्याचा बोध करून देत जाईल की हे गेल्या नवरात्राची कुंडी आहे, ही त्यातली माती आहे घटाची. असं जे पेरतो आपण ह्या 10 दिवसामध्ये, ते असं फेकून नका देऊ कुठे. पण श्रद्धेने कुठली गोष्ट आणली, वेणी दिली, हार दिली तुम्हाला रिटर्न कुठल्या मंदिरातून, ते एक दिवस तुम्ही श्रद्धेने आईचा आशीर्वाद म्हणून डोक्यात घालता ते फूल वगैरे, दुसऱ्या दिवशी ते निर्मूल्यामध्ये फेकून देता, ते सडून जातं. परंतु त्याचा जर योग्य वापर केला, ते सुकल्यानंतर ते झेंडूचं फुल असेल किंवा ते दुसरं कुठलं फुल असेल, सगळ्याच फुलांचं पुन्हा अंकुर फुटून होत नाही त्याचं झाड, परंतु त्यातलं ते जर झेंडूचं जर असेल तर ते आपण पुन्हा ते वाळवून ठेवलं तर पूर्ण झेंडू सुकला उन्हामध्ये, आणि त्याचंच बीज जास्त खाली देठाला काळे असते, ते जर पुन्हा आपण एखाद्या कुंडीमध्ये लावले ना, तर त्याचे अनेक झेंडू होतील. आणि त्या झेंडूला जेव्हा फुले लागतील ना, ते पाहून जी मनाला प्रसन्नता असते ना, ते वेगळीच असते. त्यालाच म्हण होय की उत्पत्ती करणे. तर स्त्रीच्या अंगी उत्पत्ती करण्याचं सामर्थ्य आहे, हे आपल्याला आईच्या घटापासून शिकायला भेटतं. कारण आपण घटामध्ये बघा, आईच्या उदरामध्ये मातीमध्ये आपण जे पेरलं ते साथू उगून आले की नाही बघा 10 दिवसामध्ये. तसं आपण तर जिते जागते आहोत. आई चेतनारूपी आपल्यामध्ये प्रत्येकाच्या देहामध्ये आहे. आपण तिच्या मुली स्वतःला म्हणतो. 10 दिवस आपण 10 रंगाच्या साड्या घातल्या, तर तिच्यामधलं जे विचार आहे, बुद्धी आहे, विवेक आहे, तो आपल्यामध्ये का नसावा? जी आई संस्कार देते, ते संस्कार घेऊन मुलगी सासरी जाते, दोन्ही घरांचा उद्धार करते. त्याचप्रमाणे आपल्याकडनंही व्हायला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आई जगदंबा आपल्या प्रत्येकी मुलीवर प्रसन्न होईल. जेव्हा घराघरामध्ये तिचा हा बुद्धीचा आविष्कार दिसेल, परिवर्तन दिसेल, तेव्हा खऱ्या अर्थाने आई सर्वत्र जशी घटामध्ये नांदली, तसे प्रत्येकाच्या घरामध्येही नांदेल. आणि दुसरं असे मी आवर्जून सांगेल, की प्रत्येकी मंदिरामध्ये जाऊन दसऱ्याला तुम्ही साडी, ओटी अर्पण करण्यापेक्षा जी आपली जन्मदाती आहे ना, तिला सुंदरशी साडी घ्या, ड्रेस घ्या, तिला हळदी-कुंकू द्या, तिचे अंगठी धुवा आणि खऱ्या अर्थाने त्या आईचे मनपूर्वक आभार माना, की ती तुम्हाला चांगले संस्कार दिले, स्वतः उपाशी राहून तुमचं पालन-पोषण केलं. ती जरी कमी शिकलेली, पण तुम्हाला परिपूर्ण शिकवून समाजामध्ये वावरण्यासारखं परिपक्व केलं. त्या वडिलांचे आभार माना, ज्यांनी काबाड कष्ट करून
तुमच्या मागे एवढा खर्च स्वतःसाठी न करता तुमच्यासाठी ठेवला, की माझ्या मुली समाजामध्ये शिकून सवरून समाजात वावरणं योग्य झाले पाहिजे. त्यांना कोणी कमी नको लेखवायला. दुसऱ्यांच्या घरी जायच्यात म्हणून सांभाळल्या, परंतु परिपक्व करून समाजामध्ये तुम्हाला दुसऱ्यांच्या घरी नांदण्यायोग्य योग्य करून तुम्हाला ती विद्या प्रदान केली. तुम्हाला ते ज्ञान प्रदान केलं. 20 वर्ष, 30 वर्ष तुमचं पालन पोषण केलं. माहीत असून की परख्या घरचं मुली धन आहेत. तर त्या आई-वडिलांना मान-सन्मान करा. नक्कीच आई प्रसन्न होईल. तिथे बघा तुम्ही ढिगाणी देणार मंदिरामध्ये आणि ते लोकं निलाव करणार कोजागिरी पौर्णिमेला. त्यापेक्षा ह्या आई-वडिलांना संतुष्ट करा. त्या बीजाला संतुष्ट करा, ज्या वडिलांपासून तुमची उत्पत्ती झाली. त्या आईला संतुष्ट करा, जिने 9 महिने तुम्हाला स्वतःच्या गर्भामध्ये ठेवलं आणि तिच्या श्वासावर तुमचं पालन पोषण झालं. तुम्ही जिवंत राहिलात. त्या आईला संतुष्ट करा. तिला गजरा द्या, तिला बांगड्या द्या. तिला जे मनपसंत वस्तू असेल ते द्या. आणि दसऱ्याच्या दिवशी मी तर म्हणेल, की कुठल्या मंदिरात जाण्याऐवजी खऱ्या अर्थाने त्या मंदिरात जा, ज्यांनी तुम्हाला समाजात बाहेर आणून सोडलं, पोटामधून बाहेर सोडलं आणि समाजामध्ये वावरण्याचं नॉलेज दिलं बाहेर आल्यानंतरही. त्या आई-वडिलांना जावा, त्या आई-वडिलांकडे जावा. त्यांचे आशीर्वाद घ्या दसऱ्याच्या दिवशी, सीमा उल्लंघनाच्या दिवशी. त्यांच्या दोघांचे पाय पूजा. योग्य ते वडिलांचा मान-सन्मान करा, त्या आईचा मान-सन्मान करा आणि त्यांच्याकडनं हा आशीर्वाद घ्या, की जोपर्यंत आम्ही संसारात आहे, तोपर्यंत तुमचे आशीर्वाद आमच्यावरती असेच राहावा. तुमचे संस्कार आमच्यावरती असेच राहू. हे आशीर्वाद घ्या. देवी 9 वर्षात जेवढी प्रसन्न होणार नाही, तेवढे हे आई-वडिलांचे आशीर्वाद तुम्हाला एवढे फलद्रूप ठरतील. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. कधी आई-वडिलांचं अंतःकरण दुखून तुम्ही मातीच्या दगडाच्या मूर्त्या कितीही पूजत बसलात, तर ते सिद्धीस जायला तुम्हाला 12 वर्ष, 40 दिवस, 3 महिने, 4 महिने, कुठलंही व्रत सफल व्हायला, त्याची फलश्रुती मिळायला 4-5 महिने जातात. पण इथे तुम्हाला लगेच त्यांच्या हृदयातून जे निघेल ना, ते लगेच तुम्हाला आशीर्वाद फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढे तुम्हालाही तीच गती आहे. तुमचेही मुलं बाळ तुम्हाला तेच संस्कार देतील. लक्षात ठेवा, उत्पत्ती करता आई वडील आहेत. आई वडीलच परब्रह्म आहेत. पुंडलिकाने आई वडिलांच्या भक्तीपोटीच विठ्ठलाला उभे केले. तुम्ही दुसरे देवी देवता शोधतच बसू नका. आई वडिलांच्या हृदयातून निघालेला आणि बत्तीशीतून दातातून म्हणजे तोंडातून निघालेला जो शब्द आहे, तो जेवढ्या लोकल फलद्रूप होतो ना, तेवढे कुठलाच देवी देवता तुमच्यासाठी धावून येणार नाही, उभा राहणार नाही. लक्षात ठेवा. तेव्हा मातृदेवो भव, पितृदेवो भव, हे मी स्वतःच नाही सांगत आहे किंवा माझ्या वयाचा अनुभव आणि मला जे अनुभव येतात आहे त्यासाठी नाही सांगत आहे. जे प्रत्येकी शब्द तुम्ही कुठलेही शास्त्र शोधून बघा, त्यामध्ये प्रमाण नाही सापडलं